प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पात्र अभ्यास पद्धत नावाचा एक बायबल अभ्यासाचा प्रकार आहे. ह्यामध्ये एकूण 5 टप्पे असतात की एखादा उतारा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणती पात्रे आहेत त्यांची यादी करायची. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही पात्रे एकमेकांशी कशी वागतात त्याच्याकडे निरीक्षण करायचं. तिसरा टप्पा, ह्या पात्रामधील मला फार जवळचं असं पात्र कोणतं वाटतं की ज्यामध्ये मी स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतो किंवा शकते. चौथा टप्पा, ह्या संपूर्ण पात्र अभ्यास पद्धतीमधून मला कोणता संदेश परमेश्वर देत आहे. आणि पाचवा टप्पा, ह्या संपूर्ण उतार्यातून जगासाठी, माझ्या समाजासाठी कोणता संदेश आहे. आता ही पद्धत वापरून आजच्या शुभवर्तमानाकडे आपण पाहूया. आजच्या शुभवर्तमानाचा विषय आहे संत योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद. आणि त्यामध्ये हेरोदाचं पात्र आहे, हेरोदियासचं पात्र आहे, नाच करणाऱ्या मुलीचं पात्र आहे, योहान बाप्तिस्ताचं पात्र आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं सुद्धा पात्र आहे, भोजनास बसलेले सर्व सरदार दरकदार ह्यांचंही पात्र आहे. ह्या सगळ्या पात्रांकडे आपण सहज एक नजर टाकूया. पहिलं पात्र आहे हेरोदाचं. ह्या हेरोदाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला संत मार्क समजून सांगतो. सर्वप्रथम एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हा हेरोद कमालीचा असुरक्षित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याच्या कानावरती ज्या बातम्या पडल्या त्यावरून तो बिथरून गेला की अरे, मी तर योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद केला आणि मग ज्याच्याविषयी मी ऐकत आहे तो कोण. म्हणून तो त्याला पाहण्याची संधी पाहत होता. आणि मग ह्या पार्श्वभूमीवरती शुभवर्तमानकार आपल्याला योहान बाप्तिस्ताच्या शिरच्छेदाची संपूर्ण घटना सांगतो. ह्या घटनेमध्ये पुन्हा एकदा आपण हेरोदाकडे वळूया की हेरोदाने अनैतिक असं जीवन जगायला सुरुवात केलेली, की आपल्या भावाची बायको फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवलेले. आणि योहान बाप्तिस्ताला हे बिलकुल मान्य नव्हतं आणि म्हणूनच त्याने त्याला खडसावलं. अशा पार्श्वभूमीवरती हेरोदाने त्याला तुरुंगात टाकलं. आणि जेव्हा हेरोदाचा वाढदिवस आला त्यावेळेला त्याने आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून योहानाचा शिरच्छेद केला. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय कमजोर अशा मनोवृत्तीचं दर्शन हेरोदाच्या जीवनातून आपल्याला घडतं. त्यानंतरचं पात्र आहे हेरोदियास, की एकीकडे असत्य अनैतिक असं जीवन जगायचं आणि दुसरीकडे सत्यासाठी झगडणाऱ्या माणसाचा काटा काढण्याचा डाव रचायचा. अशा प्रकारचं अतिशय भयानक स्त्रीचं स्वरूप आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. तिसरं पात्र आहे नाच करणारी छोटी मुलगी. हेरोदियासच्या मुलीने नाच करून सर्वांना खुश केलं असं सांगण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा पुन्हा एकदा हेरोदाच्या मनाने उचल खाल्लेली आहे की सर्व लोकांना खुश करण्यासाठी त्याने जवळजवळ अर्ध राज्य देण्याची तयारी दाखवली. म्हणजे तुम्ही सहज विचार करा, एखादा माणूस अंतर्यामी केवढा अस्वस्थ असू शकतो, दोलायमान मनस्थितीचा असू शकतो, सतत डिस्टर्ब असलेल्या मनस्थितीचा असू शकतो. ते हेरोदाच्या जीवनावरून दिसून येत आहे. आणि आपण आता वळत आहोत ते योहान बाप्तिस्ताच्या पात्राकडे. योहान बाप्तिस्ता जेवढा मृदू मुलायम नम्र तेवढाच कणखर आणि कठोर निर्णय घेण्यासाठी पटाईत. म्हणून सत्यासाठी त्याने आपल्या प्राणाची बाजी लावली. आता ह्या सर्व पात्रांकडे पुन्हा एकदा नजर टाकून बघा. येशूचं पात्र आहे, त्याच्याविषयी हेरोदाचा गैरसमज झालेला आहे. योहानाचं पात्र आहे,
त्याला सत्यासाठी प्राण द्यावा लागलेला आहे. हेरोदाचं पात्र आहे, सतत चलबिचल मनस्थितीचं प्रतीक आहे. हेरोदियासचं पात्र आहे, अनैतिक असत्य जीवन जगून इतरांचा काटा काढणारं हे पात्र आहे. आणि बिचारी मुलगी सहज नाच करून सर्वांना खुश करते आणि केवळ आपल्या आईच्या सांगण्यावरून योहानाच्या शिराची मागणी करते. सरदार दरकदार फक्त तिथे उपस्थित आहेत, परंतु त्यांचा दबाव हेरोदावर देखील स्पष्टपणे दिसून येत आहे. आता आपण अशा पात्रांमधून काय शिकायचं? स्वतःसाठी पहिल्या प्रथम एक प्रश्न विचारायचा की ह्या सगळ्या पात्रांमध्ये मी कुठे आहे? मी कसा वागतो? हेरोदासारखा, योहानासारखा, हेरोदियाससारखा, नाच करणाऱ्या मुलीसारखा, सरदार दरकदारासारखा की प्रभू येशू ख्रिस्तासारखा? आणि मग माझ्यासाठी आता ह्यामधून कोणता संदेश आहे? माझ्या समाजासाठी कोणता संदेश आहे? चिंतन करूया आणि प्रभूकडे कृपा मागूया की प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे, संत योहान बाप्तिस्ताप्रमाणे सत्याच्या मार्गाने चालण्यास आणि प्रसंगी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यास त्याने आपल्याला कृपा द्यावी. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.